मित्रांनो नमस्कार. संकल्प वर्धीचा या आपल्या YouTube चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आपण एक व्हिडिओ याआधी टाकलेला आहे. हा दुसरा व्हिडिओ तुमच्या आग्रहानुसार आपण बनवलेला आहे. तर मित्रांनो, आजचे हे प्रश्न व्यवस्थित असे पाहून घ्या. एकदम महत्त्वाचे आहेत. 18व्या लोकसभेत विरोधी पक्षनेता कोण आहे? राहुल गांधी आहे. लक्षात राहू द्या. विरोधी पक्षनेता कोण? राहुल गांधी. दुसरं बघा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण? महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? सुजाता सौनिक आहेत. लक्षात राहू द्या. कोण आहेत? सुजाता सौनिक. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे नवे अध्यक्ष कोण? केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे नवे अध्यक्ष रवी अग्रवाल आहे. 30वे लष्कर प्रमुख कोण आहेत? उपेंद्र द्विवेदी. लष्कराचे नवीन उपप्रमुख कोण आहेत? NS राजा सुब्रमणी. स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी. लक्षात राहू द्या. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? TV रविचंद्रन आणि पवन कपूर. हे दोन आहेत. लक्षात राहू द्या. पवन कपूर आणि TV रविचंद्रन. 35वे परराष्ट्र सचिव कोण आहेत? विक्रम मिस्री. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो अध्यक्ष कोण आहेत? धीरेंद्र ओझा. LIC MD आणि अध्यक्ष कोण आहेत? सिद्धार्थ मोहंती. लक्षात राहू द्या. 16व्या वित्त आयोगाने स्थापन केलेल्या 5 सदस्यीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पूनम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे बघा आता, विम्बल्डन 2024 स्पर्धा पुरुष एकेरी विजेता कोण? कार्लोस अल्काराज. देश कोणता आहे? स्पेन. उपविजेता कोण? नोवाक जोकोविच. देश कोणता? सर्बिया. लक्षात राहू द्या. विम्बल्डन 2024 स्पर्धा महिला एकेरी विजेती कोण? बार्बोरा क्रेझिकोवा, झेक प्रजासत्ताक. उपविजेता जेस्मिन पाओलिनी, इटलीची आहे. लक्षात राहू द्या. जेस्मिन पाओलिनी. टेनिसच्या सर्व प्रकारच्या ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवणारा अल्काराज सर्वात युवा टेनिसपटू ठरलेला आहे. सर्वात युवा टेनिसपटू कोण ठरलेला आहे? तर अल्काराज. आता पुढे बघा, सर्वाधिक विजेतेपद मिळवणारा खेळाडू म्हणजे 8 वेळा. किती वेळा? 8 वेळा. तर रॉजर फेडररने जिंकलेले आहे. 8 वेळा हे जिंकलेले आहे. नोवाक जोकोविचने 7 वेळा. वर्षात 4 ग्रँड स्लॅम स्पर्धा होतात. किती होतात? वर्षात 4 ग्रँड स्लॅम स्पर्धा होत असतात. किती? 4. ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड मैदानावर, US ओपन हार्ड मैदानावर, विल्बडन स्पर्धा गवताच्या मैदानावर आणि फ्रेंच ओपन लाल मैदानावर म्हणजेच मातीच्या लाल मैदानावर. एका वर्षात 4ही जिंकणाऱ्याला ग्रँड स्लॅम म्हणतात. तर ऑलिम्पिक सुवर्ण पदकासह या सर्व स्पर्धा एका वर्षात जिंकल्या गेल्या असतील तर त्याला गोल्डन ग्रँड स्लॅम म्हणतात. लक्षात राहू द्या. ग्रँड स्लॅम कशाला म्हणतात आणि गोल्डन ग्रँड स्लॅम कशाला म्हणतात एकदा व्यवस्थित पाहून घ्या. मित्रांनो, पुढे बघा, खेळ आणि त्याचे विजेता व्यवस्थित बघून या. IPL 2024 कोलकाता नाईट रायडर्स KKR. आणि उपविजेता कोण? SRH. लक्षात राहू द्या. महिला प्रीमियर लीग 2024 RCB. रणजी ट्रॉफी 2024 मुंबई. थॉमस कप 2024 विजेता देश कोणता? चीन आणि तो पुरुष. उबेर कप 2024 महिला चीन. उपविजेता कोण आहे? पाकिस्तान. लॉरेस वर्ल्ड पोस्ट स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर 2024 कोण आहे? नोवाक जोकोविच. नॉर्वेजियन बुद्धिबळ स्पर्धा 2024 मॅग्नस कार्लसन आणि झू वेनझून. फ्रेंच ओपन महिला एकेरी विजेतेपद 2024 इंगा स्विटेक पोलंड खेळाडू आहे. थायलंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2024 सात्विक चिराग आणि सई रेड्डी दुहेरी जोडी होती. लक्षात राहू द्या. 2024 बघा, इटालियन ओपन टेनिस स्पर्धा एकेरी अलेक्झांडर पेरेव आणि इगा स्विटेक. लक्षात राहू द्या. फ्रेंच ओपन 2024 मध्ये पुरुष एकेरी कोण? कार्लोस अल्काराज. आपण मगाशी बघितला. मियामी ओपन महिला एकेरी 2024 डॅनियल कॉन्सिल्स US. लक्षात राहू द्या. मित्रांनो, व्हिडिओ खूप फास्ट होऊ शकतो त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. मियामी ओपन पुरुष एकेरी 2024 जॅनिक सिनर इटली. 2023-24 UEFA चॅम्पियन लीग रिअल माद्रिद. फेडरेशन कप 2024 नीरज चोप्रा पुरुष भालाफेक मध्ये सुवर्ण पदक. 9 पदके भारताला आयोजित 20 किर्गिस्तान आयोजित. 2024 ATP माद्रिद ओपन टेनिस स्पर्धा इंगा स्विटेक आणि आंद्रे रुब्लेव. विजय हजारे ट्रॉफी 2023 कोणाला? हरियाणा. वर्ल्ड कप 2023 कोणाला? ऑस्ट्रेलियाला. थॉमस कप आणि उबर कप 2024 चीन देश. बॅडमिंटन थॉमस कप पुरुष आणि उबेर कप महिला. 30वी
सुलतान अझलान शाह हॉकी हॉकी ट्रॉफी 2024 जपान. उपविजेता कोण आहे? पाकिस्तान. मगाशी पाहिलं आपण. इंडियन सुपर लीग ISL 2023-24 मुंबई सिटी लक्षात राहू द्या. 2024 पुरुष AFCU 2023 एशियाई कप कोणाला? जपानला. उपविजेता कोण? उझबेकिस्तान. आणि लॉरियल कप स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर 2024 नोवाक जोकोविच. आपण मगाशी पण पाहिला हा. आता पुढे काही प्रश्न उत्तर पाहून घ्या. फ्रेंच ओपन 2024 टेनिस स्पर्धा कोठे आयोजित केली जाते? तर पॅरिसला आयोजित केली जाते. लक्षात राहू द्या. कोणत्या महिला टेनिसपटूने इटालियन ओपनचे विजेतेपद जिंकले? तर इगा स्विटेकने हे विजेतेपद जिंकले. अलीकडेच कायसाल्ब्लांका बुद्धिबळ 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर मॅग्नस कार्लसनने जिंकलेले आहे. लक्षात राहू द्या. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये भारताच्या दीप्ती जीवनजीने कोणते पदक जिंकले? तर सुवर्ण पदक जिंकले. लक्षात राहू द्या. आता बघा आगामी क्रीडा स्पर्धा 2024 उन्हाळी ऑलिम्पिक बघा 33वे उन्हाळी ऑलिम्पिक 2024 पॅरिस मध्ये होणार. 2024 पॅरिस फ्रान्स. 34वे उन्हाळी ऑलिम्पिक 2028 चे बघा लॉस एंजेलिस. आणि 35वे उन्हाळी ऑलिम्पिक 2032 चे ब्रिस्बेन. लक्षात राहू द्या. ऑस्ट्रेलियामध्ये ब्रिस्बेन. लक्षात राहू द्या. पुढे बघा फिफा विश्वचषक 23वा फिफा विश्वचषक 2026 UAS आणि कॅनडा मेक्सिको. 2024वा फिफा विश्वचषक 2030 चा स्पेन मोरोक्को पोर्तुगाल अर्जेंटिना पॅराग्वे आणि उरुग्वे. 25वा फिफा विश्वचषक 2034 सौदी अरेबिया. आता बघा ICC एक दिवसीय विश्वचषक बघा 13वा ICC क्रिकेट विश्वचषक भारत 2023. 14वा ICC क्रिकेट विश्वचषक दक्षिण आफ्रिका झिम्बाब्वे नामिबिया आणि 2027. 15वा ICC क्रिकेट विश्वचषक भारत आणि बांगलादेश 2031 साली आयोजित. हॉकी विश्वचषक बघा पहिला हॉकी 55 पुरुष विश्वचषक 2024 ओमानला. आणि दुसरा बघा पहिला हॉकी 5S महिला विश्वचषक 2024 कुठं? ओमानला. 16वा हॉकी विश्वचषक 2026 बेल्जियम आणि नेदरलँडला. पुढे बघा हिवाळी ऑलिम्पिक कुठं? 24वे हिवाळी ऑलिम्पिक 2022 ला बीजिंग चीन येथे पार पडले. 25वे हिवाळी ऑलिम्पिक 2026 ला मिलान आणि कोर्टिना मध्ये होणार आहे. आशियाई खेळ बघून घ्या. आशियाई खेळ 19वा आशियाई खेळ 2022 ला हांगझोऊ चीन मध्ये झाला. 20वे आशियाई खेळ 2026 ला नागोया जपान येथे होणार. 21वे आशियाई खेळ 2030 ला दोहा कतार येथे होईल. 22वे आशियाई खेळ 2034 ला रियाद आणि सौदी अरेबियामध्ये. ICC चॅम्पियन ट्रॉफी बघून घ्या. ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 पाकिस्तान येथे होणार. ICC चॅम्पियन ट्रॉफी 2029 भारतामध्ये होणार आहे. आता खाली प्रश्न उत्तर बघून घ्या. पहिली एशियन रिले चॅम्पियनशिप 2024 कुठे आयोजित केली जाईल? तर बँकॉक येथे आयोजित केली जाईल. आशियाई चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय जिमॅन्स ठरला आहे. कोण? दीपा कर्माकर. FIH हॉकी प्रो लीग सामन्यात भारताने कोणत्या संघाचा पराभव केला आहे? कोणत्या संघाचा? तर अर्जेंटिनाचा. अलीकडेच ती सर्वात जलद 100 एकदिवसीय विकेट्स पूर्ण करणारी महिला क्रिकेटपटू बनली. कोण बनलंय? तर सोफी एल्किस्टोन. कोण? सोफी एल्किस्टोन. पुढे बघा कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने त्याच्या वाढदिवशी निवृत्तीची घोषणा केली आहे? तर दिनेश कार्तिक याने निवृत्तीची घोषणा केलेली आहे. कोणत्या भारतीय खेळाडूला ICC ODI प्लेयर ऑफ द इयर 2023 चा पुरस्कार मिळाला? तर विराट कोहलीला हा पुरस्कार मिळालेला आहे. तिरंदाजी आशिया कप 2024 फेज 3 मध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे? तर कुसुम सैनी यांनी जिंकलेले आहे. FIH हॉकी पुरुष कनिष्ठ विश्वचषक 2025 कोणत्या देशात आयोजित केला जाईल? तर भारतामध्ये आयोजित केला जाईल. आय हॅव द ट्रिक्स अ कुटी क्रिकेट स्टोरी कोणत्या क्रिकेटपटूचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले? तर R अश्विनचे. T20 विश्वचषकात एका सामन्यात 4ही मेडन ओव्हर टाकणारा पहिला गोलंदाज कोण आहे? 4ही मेडन ओव्हर टाकणारा पहिला गोलंदाज कोण? तर लॉकी फर्ग्युसन आहे. लॉकी फर्ग्युसन. आता ICC T20 वर्ल्ड कप विषयी थोडं जाणून घेऊया. विजेता संघ कोण? भारत विजेता. विजय रक्कम किती? 125 कोटी. उपविजेता संघ दक्षिण आफ्रिका आणि 10.67 कोटी रक्कम.
सामनावीर कोण आहे तर विराट. प्लेअर ऑफ द सिरीज जसप्रीत बुमराह. स्मार्ट कॅच ऑफ द मॅच सूर्यकुमार यादव. सर्वाधिक धावा रहमानउल्लाह गुरबाज AAF 281. सर्वाधिक बळी अर्शदीप सिंग भारताचा 17 बळी 8. कार्यक्रम 1 जून ते 29 जून 2024. 1 जून ते 29 जून. प्रशासक कोण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC. पुढे बघा आवृत्ती 9 फर्स्ट वेस्ट इंडिज आणि USA. एकूण संघ 20. एकूण सामने 55. अंतिम सामना केस्टिगल ओव्हल बार्बाडोस. भारत 2007 2024. इंग्लंड 2010 2022. वेस्ट इंडिज 2012 ते 2016. श्रीलंका 2014. पाकिस्तान 2009 आणि ऑस्ट्रेलिया 2021. ICC ची स्थापना 15 जून 1909 येथे झाली. 9 मध्ये झाली आणि मुख्यालय त्याचं आहे दुबईला 2005 पासून. दुबईला मुख्यालय 2005 पासून. अध्यक्ष कोण आहेत ग्रेग बार्कले. उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा. भारताचे दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी शनिवारी T20 विश्वचषक 2024 विजेतेपदासाठी भारताचे नेतृत्व केल्यानंतर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे. लक्षात राहू दे, ही एक महत्वाचं आहे. अलीकडे कोणता भारतीय अष्टपैलू खेळाडू T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे? आता कोणी तर रवींद्र जडेजा. पुढे बघा अंडर 23 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली तर 8 पदके जिंकली. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 कुठे आयोजित केले जाईल? भारत श्रीलंका. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर दिनेश कार्तिकची नियुक्ती केलेली आहे. प्रतिष्ठित लिओन मास्टर्स बुद्धिबळ चॅम्पियनशिप मध्ये कोणत्या खेळाडूने 10वा विजय मिळवला तर विश्वनाथ आनंद यांनी. T20 क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचणारा पहिला भारतीय अष्टपैलू कोण? विश्वचषक 2024 नंतरचा. पुढे बघा विजय हजारे करंडक 2023 विजेता कोण? हरियाणा. नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मध्ये आयोजित विजय हजारे करंडक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हरियाणाने राजस्थानचा पराभव करून विजेतेपद पटकावले. कोणाचा पराभव केला तर राजस्थानचा. हरियाणाचा संघ प्रथमच विजय हजारे करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले. विजय हजारे करंडक विषयी माहिती जाणून घ्या. विजय हजारे करंडक ही भारतातील एक दिवसीय फर्स्ट क्लास प्रादेशिक क्रिकेट स्पर्धा आहे. 1993-94 पासून BCCI तर्फे दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. सहभागी रणजी खेळणारे 38 संघ आहेत. सर्वाधिक विजेतेपद तामिळनाडू. सर्वाधिक म्हणजे किती वेळा तर 5 वेळा विजेतेपदक यांनी पटकावलेले आहे. पुढे बघा नुकतीच निवड झालेले काही अध्यक्ष किंवा पंतप्रधान परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. आइसलँडचे राष्ट्रपती हल्ला टॉमस डॉटेर. मेक्सिकोची पहिली महिला राष्ट्रपती क्लाउडिया शेनबाम. लिथुआनियाची राष्ट्रपती गितानस नौसेदा. चाडचे PM अल्लामाये हालेना. चाडचे राष्ट्रपती महामत इद्रिस डेबी. व्हिएतनामचे राष्ट्रपती टुलॅम. क्रोएशियाचे PM आंद्रेज प्लेकोविक. पनामाचे राष्ट्रपती जोस राहुल मुलिनो. सिंगापूरचे PM लॉरेन्स ओनग. स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो चे PM कोण आहेत? जुडिथ सुमिनवा तुलुका. आयर्लंडचे पंतप्रधान सायमन हॅरिस. फिलिस्तीनचे PM मो मुस्तफा. हंगरीचे राष्ट्रपती तामस सुल्याक. पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदाई. इंडोनेशियाचे PM प्रबोवो सुबियांतो. सेनेगलचे राष्ट्रपती बासिरो डियोमाये फे. पोर्तुगीजचे PM लुईस मॉन्टेनेग्रो. मित्रांनो हे सर्व देश यांच्या आता चालू घडामोडीमध्ये दिलेला आहे. यापैकी एकदम व्यवस्थित असं महत्वाचं जे आहे ते तुमच्या याने लक्षात राहू द्या. आता पुढे बघा महत्वाचे कलम बघून घ्या. कलम 181 विना परवाना वाहन चालवणे चालकासाठी एकदम महत्वाचे आहेत. कलम 183 मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवण्यासाठी कलम 183. कलम 184 संबंधित काय? धोकादायक रीतीने चालवणे. कलम 185 च्या अखेरीत काय आहे? दारू पिऊन वाहन चालवणे. कलम 189 च्या वाहनांची स्पीड इन किंवा रेसिंग लावणे.
कलम 196 विमान उतरवलेले वाहन चालवणे, कलम 128 ट्रिपल सीट दुचाकी चालवणे, कलम 129 विना हेल्मेट वाहन चालवण्याशी संबंधित कलम कोणते आहे तर 129. कलम 130 दुचाकी चालकांनी सोबत कागदपत्र बाळगणे, कलम 119 शी संबंधित सिग्नलचे उल्लंघन केल्यास कारवाई, कलम 138 शी संबंधित सीट बेल्ट न वापरता वाहन चालवणे, कलम 134 च्या अंतर्गत अपघात प्रसंगी चालकाची कर्तव्य, कलम 205 चालकाने मोबाईलचा वापर करू नये त्यासाठी कोणता 205. 178 विना तिकीट प्रवास करू नये, कलम 178. 199 साठी अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवल्यास पालकांना दोषी ठरवले जाईल. आता कोणत्या कलमांतर्गत 199. कलम 207 ड्रायव्हिंग लायसन्स आरसी नसताना चालवण्यात येणारे वाहने अटकवून ठेवण्याचा आरटीओ तसेच पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार आहे. कोणत्या कलमानुसार तर 207 नुसार. पुढे बघा कलम 183 184 185 189 190 194 CDE या अंतर्गत अधिकाऱ्यांना मिळालेल्या अधिकारानुसार वाहन परवाना रद्द करता येतो. याची अंमलबजावणी बघा 1 जुलै 1989 मध्ये एकूण प्रकरण किती 14, एकूण कलम किती 217, कार्यक्षेत्र बघा पूर्ण भारतभर लागू. पुढे बघून घ्या महत्वाचे राज्य आणि राज्य प्राणी. महत्वाचे राज्य आणि त्यांचे राज्य प्राणी. आंध्र प्रदेशचं बघा काळवीट आहे, आसामचं बघा एक शिंगी गेंडा आहे, गोव्याचं काय आहे तर रानगवा, गुजरातचा सिंह, गुजरातचा राज्य प्राणी कोणता तर सिंह. महाराष्ट्राचं बघा शेकरू ही खारीची एक प्रजाती आहे, मध्य प्रदेशचं बघा बाराशिंगा, राजस्थानचं बघा शिंकारा, सिक्कीमचा लाल पांडा, उत्तर प्रदेशचा बाराशिंगा, पश्चिम बंगालचा वाघ. आता बाराशिंगा मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचं या दोन्हींचं एकसारखंच आहे म्हणजे एकच आहे बाराशिंगा. महत्वपूर्ण सामान्य माहिती बघा. प्रश्न बघा भारतातील पहिला बोलपट कोणता तर आलम आरा भारतातील पहिला बोलपट आहे. दुसरा प्रश्न बघा ऑलिम्पिक मध्ये प्रथम सुवर्ण पदक जिंकणारा भारतीय खेळाडू कोण तर अभिनव बिंद्रा याने नेमबाजी मध्ये हे सुवर्ण पदक पटकावलेले आहे. तिसरा प्रश्न बघा भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली तर 1954 पासून भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात जी आहे ती झालेली आहे. चौथा बघा केवायसी चा लॉंग फॉर्म काय आहे. केवायसी चा लॉंग फॉर्म बघा नो युअर कस्टमर हा केवायसी चा लॉंग फॉर्म आहे. पाचवा प्रश्न बघा आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली हे थंड हवेचे ठिकाण आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस या आंबोली या ठिकाणीच पडतो. पुढे बघा महाराष्ट्र पठाराची स्थानिक नावे. सासवडचे पठार कुठे आहे पुण्यामध्ये, मालेगावचे पठार कुठे आहे नाशिक मध्ये, अहमदनगरचे पठार कुठे आहे तर नगर मध्येच आहे. पुढे बघा तोरणमाळचे पठार कुठे आहे तर नंदुरबार या ठिकाणी, बुलढाण्याचे पठार बुलढाणा मध्ये, यवतमाळचे पठार यवतमाळ मध्ये, कानूरचे पठार अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर मध्ये कोणते पठार आहे कानूरचे. कासचे पठार बघा सातारा मध्ये, खानापूरचे पठार सांगलीमध्ये, पाचगणीचे पठार साताऱ्यामध्ये, औंधचे पठार साताऱ्यामध्ये, मांजरा पठार बघा लातूर आणि उस्मानाबाद, लातूर म्हणजेच धाराशिव, लातूर आणि धाराशिव मध्ये मांजरा पठार. काठी धडगाव पठार नंदुरबार मध्ये, जतचे पठार सांगलीमध्ये, आर्वीचे पठार वर्धा आणि या नागपूर मध्ये. आता पुढे बघा ग्रामपंचायत विषयी आपण जरा थोडीशी माहिती घेऊया. खेड्यांकडे चला असा संदेश महात्मा गांधी यांनी दिला. खेडे ही सक्षम व स्वयंपूर्ण झाली पाहिजे यासाठी ग्राम स्वराज्य संकल्पना महात्मा गांधी यांनी मांडली. कोणती संकल्पना ग्राम स्वराज्य संकल्पना कोणी मांडली तर महात्मा गांधी यांनी मांडली. त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वात शेवटचा स्टार म्हणजे ग्रामपंचायतच होय, ग्रामपंचायत हा होय. भारतातील राज्यघटनेच्या कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख आढळतो. कशामध्ये कलम 40 मध्ये. महाराष्ट्रात ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 5 नुसार गाव स्तरावर ग्रामपंचायतीची स्थापना केली जाते. कलम 5 नुसार 1958 मधील कलम 5 नुसार एखाद्या ठिकाणी ग्रामपंचायत निर्माण करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे तर तो राज्य सरकारला असतो. पंचायत राज हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. हा कित्येक वेळा भरतीला प्रश्न आलेला आहे. देशातील पहिली ग्रामपंचायत 2 ऑक्टोबर 1959 ला राजस्थानातील नागौर येथे स्थापन करण्यात आली. कुठे राजस्थानामधली नागोरी येथे. ग्रामपंचायत ही ग्रामसभेची कार्यकारी समिती आहे. पुढे बघा संपूर्ण देशात
सर्वात सक्षम ग्रामपंचायती राजस्थान राज्यात आहे. सर्वात सक्षम ग्रामपंचायत कुठे आहे? राजस्थान मध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये 28,000 प्लस पेक्षा अधिक ग्रामपंचायती अस्तित्व आहे. 28,000 पेक्षा जास्त ग्रामपंचायती महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्रातील सर्वात जुनी ग्रामपंचायत सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर ही आहे. महाराष्ट्रातील सर्वात जुनी ग्रामपंचायत कोणती? तर रहिमतपूर सातारा जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी व सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत सोलापूर जिल्ह्यातील अकलूज ही आहे. सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत कोणती आहे? तर ती अकलूज आहे. आणि ती कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ती सोलापूर जिल्ह्यातील आहे. पुढे बघा, महाराष्ट्रातील विविध विकास योजना राबवणारी पहिली ग्रामपंचायत अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार ही होय. विविध विकास योजना राबवणारी पहिली ग्रामपंचायत म्हटलं तर ती हिवरे बाजार, आणि ती जिल्ह्यात कोणती आहे? तर ती अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायती सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. 1400 पेक्षा अधिक ग्रामपंचायती या सातारा जिल्ह्यात आहेत. भारतामध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायती उत्तर प्रदेश मध्ये आहे. भारतात जर विचारलं राज्यात तर ती उत्तर प्रदेश मध्ये. 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राजला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. कितव्या घटना दुरुस्तीनुसार? तर 73व्या घटना दुरुस्तीनुसार. 73व्या घटना दुरुस्तीमध्ये अव्यय पहिल्या ग्रामपंचायत निवडणुका एप्रिल 1995 ला पार पडल्या. जर ग्रामपंचायत निवडणुका कधी पार पडल्या? तर एप्रिल 1995 ला पार पडल्या. मित्रांनो, पुढील प्रश्न जरा थोडे आपण शॉर्ट ट्रेक मध्ये घ्यायचा प्रयत्न करूया. पहिला प्रश्न बघा, थर्मामीटरचा शोध कोणी लावला? तर गॅलिलिओ गॅलिली याने थर्मामीटरचा शोध लावला. प्लॅस्टिकचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर पार्क्सने प्लॅस्टिकचा शोध लावला. भारतातील सर्वात लहान पक्षी कोणता? तो फुलटोचा हा भारतातील सर्वात लहान पक्षी आहे. चौथा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील आरटीओ कोड काय आहे? महाराष्ट्रातील आरटीओ कोड हा MH आहे. लक्षात राहू द्या, MH. मग यापुढे अंक 1 2 3 4 असे लागतात, पण महाराष्ट्राचा MH महाराष्ट्राचा आरटीओ कोड काय आहे? तर तो MH आहे. महाराष्ट्रात चैत्यभूमी कुठे आहे? तर दादर येथे महाराष्ट्रात चैत्यभूमी आहे, मुंबई या ठिकाणी. परत बघा, महाराष्ट्रातील पहिला व देशातील दुसरा माळढोक पक्षासाठी प्रजनन केंद्र कुठे सुरू करण्यात येणार आहे? तर नानज या ठिकाणी, नानज अभयारण्य सोलापूर या ठिकाणी. दुसरा बघा, 2023च्या महिला T20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर दक्षिण आफ्रिका या ठिकाणी. पांढरे सोने असे कोणत्या खनिजाला म्हटले जाते? आता खनिज विचारलेला आहे, खनिजाला कोणत्या म्हटले जाते पांढरे सोने? तर लिथियमला म्हटले जाते. आणि पांढरे सोने पिकवणारा जिल्हा तर तो यवतमाळ. कारण का? तर तो कापूस उत्पादनात अग्रेसर जिल्हा आहे. चौथा प्रश्न बघा, गुलाम वंशाचे संस्थापक कोण होते? तर कुतुबुद्दीन ऐबक हे गुलाम वंशाचे संस्थापक होते. पाचवा बघा, वाघा रेल्वे स्टेशन कोणत्या देशात आहे? वाघा रेल्वे स्टेशन कोणत्या देशात आहे? तर ते पाकिस्तान मध्ये आहे. निष्काम कर्ममठची स्थापना कोणी केली? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठाची स्थापना केली. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर जिनेवा या ठिकाणी आहे. मराठा लाईट इन्फेंट्रीचे आदर्श वाक्य काय आहे? तर ड्युटी ऑनर करेज हे मराठा लाईट इन्फेंट्रीचे आदर्श वाक्य आहे. चौथा बघा, मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोणाला म्हणतात? मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोण आहेत? आचार्य बाळशास्त्री जांभेकर आहेत. चाचा नेहरू हे संबोधन कोणाला लावले जाते? तर पंडित जवाहरलाल नेहरूंना हे संबोधन लावले जाते. न्यूयॉर्क हे शहर कोणत्या देशातील आहे? न्यूयॉर्क हे शहर कोणत्या देशातील आहे? तर ते अमेरिकामधील आहे. दूध नासणे किंवा दही बनणे ही कोणती प्रक्रिया आहे? दूध नासणे किंवा दही बनणे कोणती प्रक्रिया आहे? तर जीव रासायनिक ही प्रक्रिया आहे. सागराची खोली कोणत्या एककाने मोजली जाते? तर फॅदमने सागराची खोली मोजली जाते. सूर्यकुलाचा शोध कोणी लावला? तर कोपर्निकस याने सूर्यकुलाचा शोध लावलेला आहे. रबराच्या झाडापासून चिक काढण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? रबराच्या झाडापासून चिक काढण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते? तर टेपिंग असे म्हटले जाते. चादरीकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे? तर ते सोलापूर आहे. सर्वात मोठे अक्षरवृत्त कोणते आहे? अक्षरवृत्त कोणते आहे? तर ते आहे विषुववृत्त. टुंड्रा प्रदेशातील लोकांना काय म्हणतात? तर एक्स्किमो असे म्हटले जाते. काँग्रेसच्या जालवादी गटाचे नेते कोण होते? जालवादी गटाचे नेते कोण होते? तर लाला लजपत राय. पाचवा बघा, संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली? तर नेवासे या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती. पुढे बघा, ग्रंथ आणि ग्रंथकार बघून घेऊया. महात्मा फुले यांचे ग्रंथ बघा. 1855 तृतीय रत्न, 1869 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, 1869 ला
ब्राह्मणांची कसब, 1873 ला गुलामगिरी, 1883 ला शेतकऱ्यांचा आसूड, 1885 ला सत्सार, 1885 ला इशारा, 1811 ला सार्वजनिक सत्यधर्म. सावित्रीबाई फुलेंचं बघून घ्या, 52 कशी आणि सुबोध रत्नाकर ही सावित्रीबाई फुले यांचा ग्रंथ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बघून घ्या, द अनचेटेबल्स थॉट्स ऑफ पाकिस्तान, हु वेर द शूद्राक्ष, बुद्ध अँड हिज धम्म, रीडर्स इन हिंदुइझम, द प्रॉब्लेम ऑफ रुपी. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ आहेत. पुढे बघा, राज्य आणि नृत्य प्रकार बघून घ्या. अरुणाचल प्रदेशचा बारदो छम, आंध्र प्रदेशचा कुचिपुडी आणि कोलत्तम, आसामचा बिहू, झुमर नाच, उत्तर प्रदेशचा कथक आणि चरकुला, उत्तराखंडचा गडवाली, उत्तरांचलचा पांडव नृत्य, उत्तरांचल म्हणजे उत्तर प्रदेशचा पांडव नृत्य, ओडिसाचा ओडिसी आणि छाऊ, कर्नाटकचा यक्षगान आणि अत्तारी, केरळचा कथकली, गुजरातचा गरबा आणि रास, गोवाचा मंडो, छत्तीसगडचा पंथी. लक्षात राहू द्या. जम्मू काश्मीरचा रौप, झारखंडचा कर्मा आणि चाऊ, मणिपूरचा मणिपुरी, मध्य प्रदेशचा कर्मा आणि चरकुला, महाराष्ट्राची लावणी, मिझोरामचे खांतुम, मेघालयचे लाहो, तामिळनाडूचे भरतनाट्यम, पंजाबचे भांगडा आणि गिद्दा, पश्चिम बंगालचा गंभीरा आणि छाऊ, बिहारचा चाऊ, राजस्थानचा घुमर. पुढे बघा, नदीकाठावर वसलेली शहरे बघून घ्या. यमुना नदीच्या काठी मथुरा, आग्रा, दिल्ली आणि इलाहाबाद. गंगा नदीच्या काठी बघा, इलाहाबाद, हरिद्वार, कानपूर, पटना आणि वाराणसी म्हणजे बनारस. ब्रह्मपुत्र नदीच्या काठी बघा, सोकोवा घाट, दिब्रुगड आणि गुवाहाटी. सतलज नदीच्या काठी फिरोजपूर आणि लुधियाना. महानदीच्या काठी कटक आणि संबलपूर. अलकनंदा नदीच्या काठी बद्रीनाथ. तुंगभद्रा नदीच्या काठी कुर्नूल. झेलम नदीच्या काठी श्रीनगर. तापी नदीच्या काठी सुरत. कृष्णा नदीच्या काठी विजयवाडा. भीमा नदीच्या काठी पंढरपूर. रामगंगा नदीच्या काठी बरेली. बेतवा नदीच्या काठी ओरछा. शिप्रा या शिप्रा नदीच्या काठी उज्जैन. शरयू नदीच्या काठी अयोध्या. हुगली नदीच्या काठी कोलकाता. गोमती नदीच्या काठी लखनौ. नर्मदा नदीच्या काठी जबलपूर. चंबळ नदीच्या काठी कोटा. गोदावरी नदीच्या काठी नाशिक. कावेरी नदीच्या काठी श्रीरंगपट्टणम. मुसी नदीच्या काठी हैदराबाद. सुवर्णरेखा नदीकाठी जमशेदपूर आणि साबरमती नदीच्या काठी अहमदाबाद. नवनियुक्त मुख्यमंत्री पाहून घ्या. झारखंडचे हेमंत सोरेन, ओडिशाचे मोहन चरण माझी, सिक्कीमचे प्रेमसिंह तमाग, अरुणाचल प्रदेशचे पेमा खांडू, आंध्र प्रदेशचे चंद्रबाबू नायडू, हरियाणाचे नायब सिंह सैनी, तेलंगणाचे रेवंत रेड्डी, मिझोरामचे लाल दुहोमा, छत्तीसगडचे विष्णू देसाई, राजस्थानचे भजनलाल शर्मा, मध्य प्रदेशचे मोहन यादव. आता खालील जो फरक आहे ना तो एकदम महत्वाचा आहे आणि तो लक्षात ठेवायचा. नोवाक जोकोविच सर्बिया देशाचा खेळाडू आहे. नोवाक जोकोविच सर्बिया देशाचा खेळाडू आहे. कार्लोस अल्काराज हा स्पेन या देशाचा खेळाडू आहे. लक्षात राहू द्या. स्पेन देशाचा कोण खेळाडू आहे तर कार्लोस अल्काराज. आणि नोवाक जोकोविच कोणत्या देशाचा आहे तर सर्बिया देशाचा खेळाडू आहे. पुढे बघा, जागतिक महिला दिन 8 मार्चला असतो. याविषयी आपण जरा थोडं डिटेल जाणून घेऊया. 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक 28 फेब्रुवारी 1909 रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला. कुठे आला तर न्यूयॉर्क या ठिकाणी पहिला महिला दिन साजरा करण्यात आला. सन 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आलेला आहे. भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला होता. मुंबई या ठिकाणी 1975 हे वर्ष युनेने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे. कधी 1975 हे वर्ष. मित्रांनो, 8 मार्च या दिवसाचे महिला दिन असतो. या दिवशी बरोबर इतके प्रश्न पडलेले आहेत ना पेपरला, त्यामुळे आपण डायरेक्ट डिटेल नुसार पाहिलेला आहे. पुढे बघा, प्रसिद्ध पुरस्कार आणि त्याची स्थापना वर्ष. नोबेल पारितोषिकाची स्थापना 1901. पुलित्झकर पुरस्कारची स्थापना 1917. ऑस्कर पुरस्काराची स्थापना 1929. कलिंग पुरस्कारची स्थापना 1952. भारतरत्नाची 1954. हा प्रश्न आपण मगाशीच बघितला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 1954. साहित्य अकादमी पुरस्काराची स्थापना 1955. रॅमन मॅग्सेसे पुरस्काराची स्थापना 1957. शांती स्वरूप भटनागर पुरस्काराची स्थापना 1958. ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना 1961.
अर्जुन पुरस्काराची स्थापना 1961. द्रोणाचार्य पुरस्काराची स्थापना 1969. पद्मभूषण पुरस्काराची स्थापना 1969. दादासाहेब फाळके पुरस्काराची स्थापना 1985. सरस्वती सन्मानाची स्थापना 1991. व्यास सन्मानाची स्थापना 1992. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची स्थापना 1992. गांधी शांतता पुरस्काराची स्थापना 1995. मित्रांनो, पुढील प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या. क्वेश्चन पहिला बघा, कोणाला 2024 वर्षाच्या अर्थ अवर इंडियासाठी सदिच्छा दूत बनवण्यात आले आहे? तर उत्तर काय आहे? पी.व्ही. सिंधू. दुसरा बघा, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सिद्धेश कदम यांची. तिसरा प्रश्न बघा, राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 मध्ये कोणाला प्रथम पारितोषिक मिळाले आहे? येथील भास्कर दुग्गल यांना हे पारितोषिक मिळालेले आहे. चौथा बघा, महाराष्ट्र शासनाकडून महिला दिनाच्या दिवशी कितवे महिला धोरण जाहीर करण्यात आले आहे? तर 4थे महिला धोरण जाहीर करण्यात आले. पाचवा प्रश्न बघा, कोणत्या राज्यातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी स्वदेश दर्शन आणि प्रसाद या योजनेचा सुरू करण्यात आले आहे? तर जम्मू आणि काश्मीर. सहावा बघा, सरदार रमेशसिंग अरोरा हे कोणत्या देशाचे पहिले शीख मंत्री ठरले आहेत? पहिले शीख मंत्री कोणत्या देशाचे ठरले? तर उत्तर काय आहे? पाकिस्तान. सातवा प्रश्न बघून घ्या, भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे? तर 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. आठवा प्रश्न बघून घ्या, भारताचा जीडीपी सध्या किती ट्रिलियन डॉलर आहे? तो उत्तर आहे 3.6 ट्रिलियन डॉलर आहे. मित्रांनो, आता एवढं शेवटचं घेऊ आणि आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करू, कारण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. भारतातील जनतेची माहिती बघून घ्या. भारताचे राष्ट्रपिता कोण आहेत? महात्मा गांधी. आधुनिक भारताचे शिल्पकार कोण आहेत? पंडित जवाहरलाल नेहरू. भारताचे असंख्य जनक कोण आहेत? लोकमान्य टिळक. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपन. राष्ट्रीय काँग्रेसचे जनक एलन ह्यूम. हरित क्रांतीचे जनक डॉक्टर स्वामीनाथन. चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके. राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. धवलक्रांतीचे जनक डॉक्टर कुरियन. दोन महोत्सवाचे जनक कन्हैयालाल मुंशी. मित्रांनो, आजची एवढी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम तुम्ही करा आणि कमेंट वगैरे नक्कीच कळवा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.